सकाळी उठल्यापासून आपण किचनचे आणि किचन आपला असतो, फक्त रात्री जेव्हा आपण झोपतो त्यावेळेसच त्या किचनपासून आपण दूर राहतो, नाहीतर कायमस्वरूपी आपलं काही ना काही त्या किचनमध्ये चालूच असतं। तर त्यामुळे ना काय होतं, वस्तू किती नाही म्हटल्या तरी इकडच्या तिकडे ठेवल्या जातात। त्याच्यामुळे ना रोजच्या रोज किचन हा ऑर्गनाइज करावा लागतो। जरी पण आपण रोज नाही केला, पण एक दिवस आड एखादी वस्तू आपल्याला जर सापडली नाही तर त्या दिवशी आपण मग किचनवर अशी मरम्मत चालू असते की वस्तू जिथल्या तिथे ठेवणं किंवा काही थोडंफार खराब झालं असेल तर ते व्यवस्थित करणं, की जेणेकरून ना पुन्हा आपल्याला किचन तसाच रेडी करायचा, की जेणेकरून किचनमध्ये काम करणं आपल्याला सोपं जाईल। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत, याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना पूर्णपणे किचनमध्ये जे काही सामान अस्ताव्यस्त झालेलं होतं तर त्याचं सगळं ऑर्गनायझेशन प्रॉपर कशा पद्धतीने करणार आहे आणि थोडीशी क्लिनिंग पण करणार आहे। बऱ्याच दिवसापासून किचनकडे थोडंसं दुर्लक्षही झालेलं होतं। झालं असं, मध्ये माझी थोडीशी तब्येतही बरी नव्हती, त्याच्यामुळे ना फक्त तिथल्या तिथेच पसारा आवरून आणि त्यानंतर किचनचं वर्क मी करत होते। तर मग म्हटलं आता थोडंसं बरं वाटतंय तर किचन आपण सगळा व्यवस्थित नीटनेटका टापटीप करून घेऊ। तर त्यासाठीच चाललेलं होतं माझं। आणि छोट्या किचन काउंटर टॉपवर ना बरीचशा गोष्टी माझ्या ठेवल्या जात आहे, तर त्याच्यामुळे ना खूप असा पसारा दिसतो आहे। तर ते ना खूप दिवसांपासून माझ्या डोळ्यांमध्ये पण सलत होतं, त्याच्यामुळे थोडंसं किचनमध्ये काहीतरी वेगळं करायचं असंही माझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे। कारण किचनमध्ये सामानाची प्रॉपर मांडणी करणं फार गरजेचं आहे। आणि माझ्या ना बऱ्याचशा अशा वस्तू छोट्या मोठ्या ज्या आहे की समजा असं काही खाऊचं डब्बा असेल किंवा तेलाची छोटीशी बरणी वापरतो ती असेल किंवा मिठाचा डबा, अशा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ना त्यांना अशी प्रॉपर प्लेस भेटत नव्हती। जरी पण मी ही मांडणी घेतलेली होती ना तरी पण छोट्या किचन काउंटर टॉपवर बराचसा पसारा असतो माझा। कारण की काय होतं, वस्तू कुठे ठेवायचा ना हाच मला फार मोठा प्रश्न पडलेला असतो। त्यानंतर इकडे कांदा ट्रॉली वगैरे मी ठेवते तर त्याच्यावर पण खाऊचा डबा वगैरे असतो, पण त्याच्यानंतर ना काय होतं, तो खाऊचा डबा बसतो पण दुसऱ्या बाजूला ना मी त्या वाट्या वगैरे ज्या आहे जे पीठ भिजवण्यासाठी आपण यूज करतो किंवा कुकर कुठे ठेवायचा असा फार मोठा खूप दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये प्रश्न असायचा। तर त्याच प्रश्नाचं उत्तर आता मला स्वतःलाही मिळालेलं आहे आणि काही दिवसातच आता आपल्या किचनमध्ये एक नवीन लुक येणार आहे किंवा नवीन फर्निचर येणार आहे। तर मग मी म्हटलं असं आपण फर्निचर करू की जेणेकरून सगळ्या गोष्टी प्रॉपरली त्या फर्निचरमध्ये ऑर्गनाइज राहतील आणि किचनमध्ये काम करताना आपल्याला सोपं जाईल। किती नाही म्हटलं ना तरी पण ना काय व्हायचं, जेव्हा मी मोठ्या किचन काउंटर टॉपवर म्हणजे जिथे मी शेगडी ठेवलेली आहे तिथे काम करत असताना ना बराचसा पसारा मी छोट्या किचन काउंटर टॉपवर ठेवायचे, तेव्हाच मी मोठ्या किचन काउंटर टॉपवर काम करू शकत होती। तर त्याच्यामुळे काय व्हायचं, इकडे पाठीमागे ना सर्व्हिस किचन काउंटर टॉपवर खूप पसारा होऊन जायचा आणि सगळं आवरून झालं ना तरी पण काही गोष्टी जसं की कुकर सांगितलं मी तुम्हाला, त्यानंतर ज्याच्यामध्ये मी पीठ भिजवते त्या वाट्या झालं, तर ह्या काही गोष्टी ना कुठे ठेवाव्यात ना याचंच म्हणजे मला जमतच नव्हतं आणि वस्तू ठेवायला जागा पण नव्हत्या। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती पण मी म्हणजे फ्रीजवर सुद्धा ऑर्गनायझर खूप छान बनवलं पण तरीसुद्धा त्या ऑर्गनायझरमध्ये पण बऱ्याचशा वस्तू टाकल्या जात होत्या। तर ते ना मला अजिबातच म्हणजे माझ्या मनालाच ते चैन पटत नव्हतं, कारण वस्तू ना प्रॉपरली जागेवर जर नसल्या आणि व्यवस्थित नसल्या ना तर ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही। तर मग म्हटलं काहीतरी छोटंसं फर्निचर आपण तयार करून घेऊ की जेणेकरून ना ह्या ज्या काही वस्तू छोट्या किचन काउंटर टॉपवर ना गर्दी करतायत किंवा ज्या काही गोष्टी आपल्या फ्रीजवर गर्दी करतायत की ज्याच्यामुळे ना आपला किचन जो आहे तो नीटनेटका दिसत नाही आहे, तर त्यासाठी आपण एक छोटंसं फर्निचर करू आणि त्या फर्निचरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर ना काय झालं, ही मी किचन ट्रॉली जी केलेली आहे ना तर त्याच्यामध्ये मी जे काही डबे वगैरे ठेवते तर काय होतं, आपण 1 किलो तुरीची डाळ आणतो किंवा मुगाची डाळ 1 किलो आणतो, पण मग बाकीच्या ज्या डाळी आहे जसं की उडदाची डाळ झालं, त्यानंतर मसुराची डाळ झालं,
तर ह्या डाळीना सहसा आपण काय करतो, पावशर आणत असतो आणि ह्या डाळीना मी बाहेरच ठेवत असते. तर मग मी एका डब्यामध्ये छोटे छोटे डबे टाकून ना ते ठेवायची. तर त्याच्यामुळे ना प्रत्येक वेळी मला ना खाली वाकायला पण लागायचं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही मी उन्हाळी वाळवण तयार केलेलं होतं ना, तर ते सगळं मला वरती लॉफ्टवर ठेवावं लागायचं. आणि मग असं होतं की जेव्हा कधी आपल्याला, मी जेव्हा एकटी असायची आणि मला वाटलं की बुवा आता काहीतरी तळायचं, तर त्यावेळेस ना ते तळायचं म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडायचा की आता हे वरती उभं राहून आणि मग लॉफ्टवरून एकटं कसं काढायचं. कारण लेकरं असतात किंवा आपण पण उभं राहिलो, हातातून एखादी वस्तू निसटली किंवा काही डोक्याला लागलं याची फार मला भीती वाटायची. तर मग त्याच्यामुळे मग म्हटलं की ह्या गोष्टी ज्या आहे ना वाळवणाच्या, त्या पण आपल्याला प्रॉपरली आपल्या हाताशी मॅनेज करता येतील. आणि लॉफ्टवर आहे ना बऱ्याचशा गोष्टी ठेवल्या गेलेल्या आहेत माझ्यासुद्धा, तर त्यांना पण प्रॉपर जागा मिळेल आणि जास्त अडचण झाल्यासारखी होत नाही. किंवा तुमच्या लक्षात येत असेल बघा, जेव्हा आपण लॉफ्टवर खूप साऱ्या वस्तू ठेवतो ना, तर एखादी वस्तू काढायला गेली की दुसरी लगेच गडबडून जाते. त्याच्यामुळे मला, आणि हात पुरत नसल्यामुळे ना चेअर घ्यावी लागते. लेकरं घरात असले म्हणजे त्यांना सारखं म्हणावं लागतं की तुम्ही बाजूला व्हा. तर मग त्याच्यावरच उपाय म्हणून म्हटलं चला आपण हे फर्निचर करून घेऊ, की जेणेकरून हे उन्हाळी वाळवणाचे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ सगळे व्यवस्थित माझ्या हाताशी पण राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वापरल्या जातील. तर काय व्हायचं, आत्तापर्यंत मी खूप कमी वेळा, म्हणजे जवळपास असे 7-8-10 वेळेसच फक्त ते जे काही पापड कुरडया वगैरे आणलेल्या होत्या ना, तर ते तळलं. कारण की काय होतं, ते जेव्हा हे घरी असले ना, तर तेव्हाच त्यांना मी सांगते काढा, मी काही एकटी हिम्मत करत नाही. तर मग म्हटलं चला आता जे काही फर्निचर आहे ते येण्या अगोदर आपण पहिल्यांदा किचनलाच व्यवस्थित टापटीप क्लीन आणि साफसुथरं करून घेऊ. तर मग पहिल्यांदा काय केलं, छोटा किचन काउंटर टॉप जो आहे तो माझा सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतला, त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलं. त्यानंतर आता आहे ना माझं दळण संपलेलं होतं, त्याच्यामुळे मग पिठाचा डबा पण सगळ्यात पहिले छान घासून ठेवला आणि पुसून ठेवला. त्याला ऊन लागलं ना, मग एकदाचं आपलं दळण झालं की मग त्याच्यामध्ये लगेचच तो रेडी असतो त्याच्यामध्ये दळण टाकण्यासाठी. आणि ओला डब्यामध्ये ना सहसा मी दळण टाकत नाही, त्याला एक दिवस छान मस्तपैकी ऊन देते आणि मग दळण टाकते. कारण दळण आपण आणलं ना तर जवळपास 15-20 दिवस कमीत कमी कसं पण आपलं दळण जातं. मग किचन वगैरे सगळा क्लीन केला, तो दळणाचा डबा उन्हाशी वाळत घातला आणि मग हे जे फ्रीजवरचा जो पसारा आहे ना तो मला व्यवस्थित करायचा होता. कारण हे फर्निचर जस्ट लागूनच फ्रीजला येणार होतं. तर मग ह्या फ्रीजचे जे ऑर्गनायझर जे मी तयार केलेलं होतं, तर त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू आहेत कुठल्या वस्तू नाही आहेत किंवा काही थोडंफार धूळ वगैरे असेल तर ते पुसून वगैरे घेतलं, त्या वस्तू बघितल्या आणि त्याची ना अशी प्रॉपर मांडणी केली की ज्या वस्तू आहे ना खरंच खूप असं म्हणजे त्याची खूप गर्दी झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा, आता तुम्हाला दिसेलच बघा. तर मग त्या वस्तू आहे ना सगळ्या अशा प्रॉपरली अरेंज केल्या. काय होतं, किती पण नाही म्हटलं ना तरी पण लहान मुलं जर असेल किंवा आपण सुद्धा कधी कधी घाईगडबडीमध्ये पटकन ठेवून देतो आणि बाजूला होऊन जातो. त्याच्यामुळे ते इतकं सुंदर मी छान त्याची मांडणी केलेली होती, पण बघा सगळी अशी गडबड त्याच्यामध्ये झालेली होती. तर मग त्याच्यामधल्या ज्या काही वस्तू होत्या ना, त्या ज्या नको पाहिजे त्या बाजूला काढून घेतल्या आणि ज्या अस्तव्यस्त झालेल्या होत्या ना, तर त्या सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या. म्हणजे कसं, उद्या समजा मला त्याच्यातलं काही सामान काढायचं पण असेल, जेव्हा लावायचं असेल ना, तर ते माझ्या डोळ्यांना पण दिसेल आणि व्यवस्थित मला लावता पण येईल. तर अशा पद्धतीने त्याची मांडणी वगैरे केली आणि फ्रीजवर पण जे काही धूळधाळ होती ना, तर ती धूळधाळ पण सगळी व्यवस्थित क्लीन करून टाकली. म्हणजे मग काय होतं, आता जेव्हा ते नवीन फर्निचर येईल ना, तर मग त्यावेळेस त्याची मांडणी करायला किंवा ती लावायच्या वेळेस मला याची हालचाल करण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि होतं असं, लहान लेकरांचं घर म्हटलं का काही गोष्टी ना इकडे तिकडे होतच राहतात. आता वेळेवर काय झालं, किती दिवसांपासून मी माझा एक कोंब होता कंगवा, तर तो खूप दिवसांपासूनचा शोधत होते, पण तो मला कंगवा कुठे मिळाला, हे फ्रीजवर मी हे जे ऑर्गनायझर तयार केले ना त्याच्यामध्ये मला तो कंगवा मिळाला. असं बराचसं होतं. आणि माझा एक क्लिप होता, तो सुद्धा इथे ठेवला गेलेला होता. म्हणजे आपणच ठेवतो पण आपल्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे मग मी ठरवलेलं होतं की हे फर्निचर करावं, की जेणेकरून आहे ना वस्तू अशा सुटसुटीत होतील आणि
आपल्याला समजेल पण, म्हणजे प्रत्येक वस्तूला प्रॉपर प्लेस झाली ना तर किचन पण असं सुटसुटीत दिसेल. आणि शेवटी ना मी तुम्हाला सगळं ऑर्गनाईज केल्यानंतर आपल्या किचनची टूर पण दाखवणार आहे बरं का, की मी कशा पद्धतीने सामान छान अरेंज केलेलं आहे ते. आत्तापर्यंत आहे ना किचन टूर म्हणजे मला एकदा दोनदा म्हणजे प्रॉपर नाही का पूर्ण किचनची टूर दाखवण्यासाठी एकदा दोनदा मला सजेशन आलं किंवा कमेंटमध्ये सांगितलं, पण ना म्हणजे माझ्याच मनाला असं म्हणजे प्रॉपरली ऑर्गनाईज झालेलं नाही आहे किचन आणि आपण कसं दाखवायचं असं मला बऱ्याच वेळा वाटायचं. तर मग त्याच्यामुळे आता जेव्हा हे फर्निचर येईल तेव्हा मी सगळं व्यवस्थित प्रॉपरली ऑर्गनाईज करेल आणि त्यानंतर मग मी तुम्हाला माझ्या किचनची पूर्ण टूर दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने माझं किचन ऑर्गनाईज केलेलं आहे. तर आता किचन माझं सगळं व्यवस्थित मी जिथल्या तिथं वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि लास्ट जे आहे ती म्हणजे माझी ही विंडो राहिलेली होती. काय होतं, किचनची विंडो जी आहे ना ती खरं तर आठवड्याला आपण क्लीन केली गेली पाहिजे. म्हणजे माझं कसं असतं, माझ्या संपूर्ण घरामध्ये 4-5 विंडो आहेत, तर प्रत्येक दिवशी एक एक विंडो मी करत असते. म्हणजे मग कसं ती व्यवस्थित क्लीन पण राहते आणि 4 दिवसांनी एक विंडो येते. म्हणजे मग घर कायमस्वरूपी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसायला पण मदत होते आणि आपल्याला पण आहे ना ते विंडो पुसण्याचा कंटाळा येत नाही. आणि हे जे मी मॅग्नेटिक विंडो क्लीनर वापरते ना, तर याच्यामुळे ना विंडो क्लिनिंगचं तुम्ही म्हणाल ना इतकं चटदिशी काम होतं ना की अजिबात आपल्याला म्हणजे जास्त वेळ तिथे वेळ घालवावाच लागत नाही. आता तुम्ही पण बघत असाल, तर त्याच्यासाठी ना फक्त मी तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ पण केलेला होता. वाटल्यास त्या व्हिडिओची ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पण देईन की कशा पद्धतीने तो वर्क करतो. इतकं सोपं आहे. फक्त त्याच्यासाठी ना कुठलं तरी सर्फ किंवा डिटर्जंटचं असं पाणी वगैरे लागतं. म्हणजे मग ते ना सरसर त्याच्यामध्ये ना हे असतं वायपर असतं ना, तर ते छान मस्तपैकी सरसर वर्क करतात. आणि त्याच्यामुळे ना विंडोच्या ज्या काचा असतात ना त्या इतक्या क्लीन निघतात ना की बस कधी. आणि आपल्याला आहे ना एरवी काय करावं लागतं, कपडा घेरे एका बाजूने पुसा, मग दुसऱ्या बाजूने पुसा, पुन्हा दुसरं विंडोची दुसरी स्लायडिंग घ्या, मग ती पण एका बाजूने पुसा, दुसऱ्या बाजूने पुसा. आणि मग ती एक जी साईड असते ना की जी एकदम ते जे प्रोटेक्शन बार असतात ना ती साईड एकदम ती जवळ असते, मग तो हात जात नाही आणि खूप कंटाळा येतो कधी पुसल्या जाईल व्यवस्थित. आणि एखादं काम करायचं म्हणजे आपल्याला असं वाटतं बापरे एवढी छान विंडो काढली आणि एवढ्यासाठी राहिलं, मग तिथे हात घालून व्यवस्थित आपण क्लीन करायला जातो आणि आपल्या हाताला सुद्धा लागतं कधी कधी हाडांना. तर याने ना असं काहीच होत नाही, एकदम छान मस्तपैकी सरसर क्लीन होऊन जाते. फक्त याला असं असतं डिटर्जंटचं किंवा सर्फचं पाणी पाहिजे असतं, म्हणजे मग ते सरसर वर्क करतं. तर किचनचा जो कानान कोपरा आहे ना तो कानान कोपरा एकदम व्यवस्थित क्लीन करायला आहे ना ह्या विंडो क्लीनरचा खूप सारी मदत होते. आणि त्यानंतर फक्त जे असतात ना जे बाहेरचे प्रोटेक्शन बार ते मग मी एक ओला कपडा घेते आणि त्या ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून काढते. आणि विंडोची जी जाळी जी आहे ना तर ती जाळीसुद्धा मी ते मेश क्लीनर घेतलेलं आहे ना, तुम्ही सगळ्यात पहिलं बघितलं असेल, तर त्याने सुद्धा ना बरीचशी धूळ निघून जायला मदत होते. नंतर तुम्हाला वाटलं तर एखादा ओला कपडा मारला तर मारला, नाहीतर मग तसंच ठेवलं तरी चालतं, कारण बरीचशी धूळ निघून जाते, कारण ते झटकून टाकतं, पूर्ण निघून जाते. आणि विंडोची जी मेश किंवा जाळी आहे ना ती एकदम छान अशी क्लीन दिसायला मदत होते. तर अशा पद्धतीने आज संपूर्ण किचन क्लीन केलेलं आहे आणि सगळ्या वस्तू प्रॉपरली ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक छान तुम्हाला गुड न्यूज दिलेली आहे की आज एवढ्या 1-2 दिवसामध्ये ना आपल्या किचनमध्ये एक छान मस्तपैकी फर्निचर येणार आहे की ज्याच्यामुळे ना वस्तू छान आपल्या प्रॉपरली ऑर्गनाईज राहणार आहे आणि आपलं किचनसुद्धा टापटीप होण्यास खूप सारी मदत होणार आहे. जिथली वस्तू तिथे राहणार आहे की जेणेकरून आपल्याला आहे ना म्हणजे किचनमध्ये काम करत असताना थोडंसं नाही का असं छान प्रसन्न आनंदी वाटलं पाहिजे असा थोडासा विचार करून त्या पद्धतीने फर्निचर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून छोट्या किचनमध्ये, आता माझं किचनच एकदम असा इंजिनच्या डब्यासारखा आहे, त्याच्यामुळे वस्तू जर प्रॉपरली ऑर्गनाईज असल्या, प्रॉपरली अरेंज असल्या तर मग तिथे काम करायला पण आपल्याला आहे ना सोपं जातं. अशा पद्धतीने विचार करून आणि मग ते फर्निचर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी त्याची किचन टूर पण पूर्ण देणार आहे. कशा पद्धतीने वस्तू मी ऑर्गनाईज करेल तेही तुमच्याबरोबर मी मस्तपैकी शेअरसुद्धा करणार आहे. आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे कधी ते फर्निचर येईल, कधी वस्तू ऑर्गनाईज करेल आणि कधी त्या तुम्हाला पण दाखवेल.
आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर त्या किचनमध्ये कायमस्वरूपी वावरायचं आहे तर त्या किचनमधल्या वस्तू प्रॉपरली अरेंज असल्या पाहिजे. त्यानंतर ते स्वच्छ सुंदर असलं पाहिजे. वस्तू जागच्या जागी नीटनेटक्या आणि प्रॉपरली अरेंज जर असेल तर आपल्याला किचन खूप उत्साही आणि आनंदी वाटायला मदत होते. आफ्टर ऑल किचन आपलं असतं आणि आपण किचनचं असतो. त्यामुळे असं 2-3 दिवसांनी किचन कमी वेळेमध्ये पण पटकन असं ऑर्गनाईज करणं तितकंच गरजेचं असतं. तर बघा, बोलता बोलता छान मस्तपैकी माझी पूर्ण विंडो पण क्लीन झालेली आहे आणि आता फक्त हे जे बार आहेत तर ते पुसून घ्यायचे आहे. तर ते मी ओल्या कपड्याने छान मस्तपैकी पुसून घेते आहे. तर त्यानंतर मस्तपैकी खिडकी एकदम चकाचक करायला खूप सारी मदत होते. आफ्टर ऑल खिडकी जर आपली क्लीन असेल ना तर त्यातनं ना सूर्यप्रकाश पण चांगला आतमध्ये येतो. त्यानंतर ती जी आपली जाळी असते ना विंडोची ती पण जर क्लीन असेल ना तर चांगली एअर किचनमध्ये यायला ना खूप सारी मदत होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्या घरामध्ये ना चांगली पॉझिटिव्हिटी यायला खूप सारी मदत होते. पॉझिटिव्हिटी आली म्हणजे आपसुकच आपलं किचन आनंदी आणि उत्साही राहण्यास मदत होत असते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.